एक बजेट तयार करा. महिन्याच्या सुरुवातीला सर्व खर्चांचा अंदाज घेऊन एक बजेट बनवा, ज्यामुळे विनाकारण होणारा खर्च टाळता येतो. 2. आधी बचत मग खर्च नियम. हातात पैसे आल्यावर आधी ठराविक रक्कम बाजूला ठेवा आणि उरलेल्या पैशात घर खर्च चालवा. 3. बारीक विसंगती ओळखा. किराणा किंवा भाजीपाला घेताना छोट्या बचतीकडे लक्ष द्या. महिन्याअखेरीस ही रक्कम मोठी भरते. 4. खर्चांची नोंद ठेवा. रोजच्या खर्चाच्या वहीत किंवा ऍप मध्ये नोंद करा. यामुळे पैसा कुठे जातो हे स्पष्ट दिसते. 5. सेल आणि डिस्काउंटचा वापर. आवश्यक वस्तू खरेदी करताना सेल किंवा ऑफरचा फायदा घ्या, पण गरजेपेक्षा जास्त खरेदी करू नका. 6. वीज आणि पाण्याची बचत. घरातील उपकरणे गरज नसताना बंद ठेवा. वीज बिल वाचवणे ही सुद्धा एक प्रकारची कमालीचीच बचत आहे. 7. घरगुती जेवणावर भर. हॉटेलिंग किंवा बाहेरून अन्न मागवणे कमी करा. यामुळे आरोग्यही जपले जाते आणि पैसेही वाचतात. 8. घाऊक खरेदी बल्क बाई. टिकणारा किराणा किंवा वस्तू होलसेल मार्केटमधून स्वस्त दरात खरेदी करा. 9. इच्छा आणि गरज यातील फरक ओळखा. कोणतीही वस्तू घेण्यापूर्वी ती गरज आहे की फक्त इच्छा याचा विचार करा. 10. जुन्या वस्तूंचा पुनर्वापर. घरातील जुन्या वस्तू फेकून न देता त्याचा कल्पकतेने वापर करून नवीन खर्च टाळा. 11. पिगमी किंवा भिसी. विश्वासाच्या लोकांसोबत छोटी भिशी सुरू करा, ज्यामुळे ठराविक काळानंतर मोठी रक्कम हातात येते. 12. आवर्ती ठेव आरडी. बँकेत दर महिन्याला ठराविक रक्कम जमा करण्याची आरडी सुरू करा. हा बचतीचा सर्वात सुरक्षित मार्ग आहे. 13. मुदत ठेव एफडी. साठवलेले थोडे जास्त पैसे असतील तर त्याची एफडी करा, ज्यावर सेव्हिंग अकाउंट पेक्षा जास्त व्याज मिळते. 14. पोस्ट ऑफिस स्कीम्स. पोस्टाच्या महिला सन्मान बचत प्रमाणपत्र सारख्या योजनांमध्ये गुंतवणूक करा, जिथे व्याज दर चांगले असतात. 15. सुकन्या समृद्धी योजना. जर तुम्हाला मुलगी असेल तर तिच्या नावाने ही योजना सुरू करा. यात उत्तम परतावा मिळतो. 16. म्युच्युअल फंड एसआयपी. दरमहा अगदी 500 रुपयांपासून एसआयपी सुरू करा. दीर्घकाळात याचा खूप चांगला नफा मिळतो. 17. सोन्यातील गुंतवणूक डिजिटल गोल्ड. प्रत्येक दागिने घेण्यापेक्षा डिजिटल गोल्ड किंवा गोल्ड बॉन्ड मध्ये पैसे गुंतवा, ज्यात घड्याळावर खर्च नसतो. 18. आरोग्य विमा हेल्थ इन्शुरन्स. स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी विमा उतरवा, ज्यामुळे अचानक येणाऱ्या वैयक्तिक खर्चात बचत होईल. 19. शेअर मार्केटचा अभ्यास. जर तुम्हाला माहित असेल तर चांगल्या कंपनीच्या शेअर्स घेऊन लॉंग टर्म साठी गुंतवणूक करा. 20. लहान व्यवसाय सुरू करा. तुमच्या छंदांचे रूपांतर व्यवसायात करा आणि त्यातून मिळणारा नफा पुन्हा गुंतवा. 21. आर्थिक साक्षरता वाढवा. युट्यूब किंवा पुस्तकांच्या माध्यमातून गुंतवणुकीबद्दल माहिती घेत राहा. ज्ञान हीच मोठी गुंतवणूक आहे. 22. स्वतःचा पगार ठरवा. घर खर्चातून स्वतःसाठी ठराविक रक्कम पगार म्हणून हक्काने बाजूला काढा. 23. गुल्लक पिगी बँक संस्कृती. रोजच्या उरलेल्या चिल्लर पैशांकडे दुर्लक्ष करू नका. डब्बा भरला की ती रक्कम गुंतवा. 24. सण उत्सवांचे आगाऊ नियोजन. सणांची खरेदी शांततेच्या काळात ऑफ सीझन स्वस्त दरात करून ठेवा. 25. भावनिक खरेदी टाळा. आपण उदास किंवा आनंदी असताना जास्त खर्च करतो, अशा वेळी खरेदी करणे टाळा. 26. महागड्या सवयींना कात्री. दिखाव्यासाठी अवास्तव खर्च करण्यापेक्षा साधेपणाने आनंद शोधा. बँक बॅलन्स महत्वाचे आहे. 27. मुलांना बचतीचे धडे द्या. मुलांना पैशाची किंमत शिकवा. त्यांना बचत केली की तुमच्यावरचा अनावश्यक खर्चाचा ताण कमी होईल. 28. घरातील अडगळ विका. वर्षभर न वापरलेल्या वस्तू भंगारमध्ये किंवा ऑनलाईन विकून त्याचे पैसे गुंतवणुकीत टाका. 29. पाहुणचाराचे स्मार्ट नियोजन. हॉटेलमध्ये जाण्यापेक्षा घरी प्रेमाने जेवण बनवा. यामुळे नातीही जपली जातात आणि पैसेही वाचतात. 30. ब्रँडपेक्षा गुणवत्तेला महत्व. केवळ मोठ्या ब्रँडचे नाव आहे म्हणून महागडी वस्तू घेऊ नका. स्थानिक बाजारपेठेत स्वस्त पर्याय शोधा. 31. 5 रुपये वाचवण्याचे समाधान. प्रत्येक खरेदीत थोडे पैसे वाचवण्याचे टार्गेट ठेवा. हे छोटे विजय मानसिक बळ देतात. 32. स्त्रीधन तुमची ताकद. दागिने घेताना ते केवळ हौस म्हणून नाही तर संकट काळातील आधार म्हणून पहा.
33 इमर्जन्सी फंड, तुमच्याकडे किमान 3 ते 6 महिन्यांचा घर खर्च चालेल इतके पैसे आपत्कालीन निधी म्हणून वेगळे ठेवा. 34 स्वतःच्या कौशल्यावर गुंतवणूक, शिवणकाम किंवा एखादी नवीन कला शिका. स्वतःला सक्षम करणे हीच मोठी कमाई. 35 व्याजदराची जादू, कंपाऊंडिंग, गुंतवणुकीचे पैसे पुन्हा गुंतवा. व्याजावर मिळणारे व्याज तुमचे पैसे झपाट्याने वाढवते. 36 नोकरी नाही तर पेन्शन, अटल पेन्शन योजनेमध्ये दरमहा थोडे पैसे भरा. वृद्धापकाळ कोणावर अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही. 37 घराचे छोटे गार्डन, कोथिंबीर किंवा मिरची घरीच कुंडीत लावा. हे वाचलेले छोटे पैसे वर्षासाठी मोठी रक्कम बनतात. 38 कर्जाचा सापळा टाळा, क्रेडिट कार्ड किंवा हप्त्यावर EMI वस्तू घेताना सावध राहा. अनावश्यक कर्ज घेऊ नका. 39 आरोग्य ही संपत्ती, दररोज व्यायाम आणि संतुलन आहार घ्या. यामुळे भविष्यातील हॉस्पिटलचा मोठा खर्च वाचेल. 40 आर्थिक उद्दिष्टे, फायनान्शियल गोल्स ठेवा. कोणतेही ध्येय समोर असले की बचत करणे आणि ती टिकवणे सोपे जाते. 41 गुंतवणुकीची गुप्तता, तुमची गुंतवणूक ही तुमची सुरक्षितता आहे, ती उगाच कोणाला सांगत बसू नका. 42 स्वतःवर विश्वास ठेवा, मला आर्थिक व्यवहार समजत नाहीत हा विचार सोडून द्या. तुम्ही घर चालवू शकता तर पैसेही सांभाळू शकता. 43 हळदीकुंकाचे साधेपण, समारंभात महागड्या भेटवस्तू देण्यापेक्षा उपयुक्त आणि साध्या वस्तू देण्यावर जास्त भर द्या. 44 पाण्यासारखा पैसा वाहू देऊ नका. पाण्याची किंवा अन्नाची नाशाडी करणे म्हणजे घरातील लक्ष्मी घालवण्यासारखे आहे. 45 स्वतःचे पॅन कार्ड काढा, आर्थिक जगात स्वतःची ओळख आणि व्यवहार सुलभ करण्यासाठी पॅन कार्ड अत्यंत गरजेचे आहे. 46 औषधांचे बिल कमी करा, सात्विक आहार घेऊन निरोगी राहा, जेणेकरून औषधावर होणारा खर्च वाचवता येईल. 47 मुलांच्या ब्रँडेड हट्टाला मुरड, मुलांच्या महागड्या कपड्याने ते पैसे त्यांच्या शिक्षणाच्या फंडात जमा करा. 48 उसनवारी टाळा, नातेवाईकांना पैसे उसने देताना सावध राहा, आपल्या हक्काची बचत धोक्यात टाकू नका. 49 तुमच्या वेळेची किंमत ओळखा, रिकामा वेळ मालिका बघण्यात घालवण्यापेक्षा नवीन काहीतरी शिकण्यासाठी वापरा. 50 संकट काळातील अन्नपूर्णा, अन्नाची नाशाडी टाळा आणि शिळ्या अन्नापासून चविष्ट पदार्थ बनवण्याची कला शिका. 51 स्वतःला शाबासकी द्या, प्रत्येक बचतीनंतर स्वतःचे कौतुक करा, यामुळे तुम्हाला आर्थिक शिस्त लावण्यास मदत होईल. ही 51 कलमी यादी केवळ माहिती नाही तर तुमच्या आर्थिक स्वातंत्र्याचा पाया आहे. एका गृहिणीच्या हातातील बचतीची ताकद अख्खं घराला संकटातून बाहेर काढू शकते. लक्षात ठेवा, थेंबे थेंबे तळे साचे. या न्यायाने आज तुम्ही बाजूला काढलेला एक रुपया उद्या तुमच्या आणि तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी वटवृक्ष बनेल. तुमच्या या जिद्दीला आणि बचतीच्या निर्धाराला हा शेवटचा मंत्र नेहमी लक्षात ठेवा. आजची तुमची छोटीशी बचत उद्या तुमच्या कुटुंबाचा सर्वात मोठा आधार ठरेल आणि आज केलेली तुमची गुंतवणूक उद्या तुम्हाला कोणासमोरही हात पसरू देणार नाही. स्वतःला फक्त गृहिणी समजू नका, तर तुम्ही तुमच्या घराच्या फायनान्शियल बॅकअप आहात. आजचे पाऊल उद्यासाठी उचला आणि आपल्या समृद्ध भविष्याची सुरुवात करा. एक सुवर्ण विचार, पैसे कमवणे हे कसब आहे, पण ते टिकवणे आणि वाढवणे ही एक कला आहे. तुम्ही ही कला आजपासून आत्मसात करायला सुरुवात केली पाहिजे. स्वतःच्या कष्टावर आणि नियोजनावर विश्वास ठेवा. हा व्हिडिओ आपल्या त्या 5 गृहिणी मैत्रिणींना पाठवा ज्यांच्या प्रगतीची तुम्हाला मनापासून काळजी आहे. आपण मिळून एकमेकींना सक्षम करूया. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण या चॅनलवर आपण केवळ घरच नाही तर आपलं भविष्य कसं घडवायचं हे शिकणार आहोत. लक्षात ठेवा, तुमची बचत ही तुमची खरी शक्ती आहे. भेटूया पुढच्या अशाच एका पॉवरफुल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःचे पैसे वाचवा आणि स्वतःची संपूर्ण स्वप्ने पूर्ण करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.